बापरे, हे सगळं खूप भयंकर आहे. गुड्डीचे वडील, आपल्याला यातलं काहीच माहित नव्हतं ना. बघ ना, जवळजवळ वर्ष झालंय. पण खूपच वाईट वागलो यार तिच्याशी. आपण तिची माफी मागायला हवी आहे. अरे यार, पण आपल्याला माहितच नव्हता. आणि चालते आपण काही जाणून बुजून असं थोडी वागलोय. मग तिचे वडील वारले, वाईट वाटतंय यार. पण गुड्डीला ना त्याचा अभिमान वाटत असेल. अरे साधे सुधे वडील नव्हते आपले, अतिरेक्यांशी लढताना वारलेत. सही यार. आणि म्हणूनच गुड्डीमध्ये ना एक अग्रेसिव्ह ऍटिट्यूड आहे. खरंच यार. पण आपले लोक बघ ना, लगेच सगळ्या गोष्टी विसरतात ना. आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी गुड्डीच्या वडिलांनी मृत्यूला जवळ केलं. त्यांच्यावर कितीतरी पोलीस गेले असतील त्यात. आणि आपली माणसं एवढ्यापुरते डोळे ओले करतात. न्यूज चॅनल्स वाले येतात, न्यूज कव्हर करतात, श्रद्धांजली वाहतात. ते नेते येतात, हार फुलं वाहतात, भाषण ठोकतात. झालं त्यांचं काम. आणि परत एक ब्रेकिंग न्यूज, आणि आपण सगळं हे विसरून जातो. या कुटुंबांचं पुढे काय होतं ह्याच्याबद्दलची खरी आस्था कोणालाच वाटत नाही. अरे यार. हाय. गुड्डी, तू खरंच ग्रेट आहेस. म्हणजे गुड्डी, इतके दिवस तुझ्याविषयी, तुझ्या वडिलांविषयी इतके दिवस आम्हाला काही सुद्धा सांगितलं नाहीस ना. आज मला कळतंय की त्या दिवशी तू शिवानीवरती इतकी का बरं चिडली होतीस. जाऊ दे ना तो विषय. गुड्डी, आम्ही जामच वाईट वागलो ना तुझ्याशी. सॉरी यार. अरे बाहेरून पाहिलं की मी कशी सुखवस्तू चौकोनी कुटुंबातली असल्यासारखी वाटते. पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं, असून नसल्यासारखं. अशी तर अनेक वर्ष जगते मी शिवानी. आज पहिल्यांदा कुठला तरी निर्णय घेतला आणि तो तडीच नेलाय. आज पहिल्यांदा तुझ्या पप्पांच्या विरोधात पाऊल उचललंय मी. हे काय म्हणतील, पुढे काय होईल ह्याचा विचारही केला नाही. वत्सला जयराज देशमुख काय शिकवत आहे मुलीला? राजकारण? अभिनंदन. मला हरवलं त्याबद्दल अभिनंदन. काय मिळवलं काय? त्या भाऊला सोडवून, जामीन देऊन, पोलिसांमध्ये होता म्हणून सुरक्षित होता. तुला काय वाटलं तो इनामदारला त्याला संपवणं काय भाऊला संपवणं कठीण नाही. पुन्हा जर भाऊ आडवा आला तो इनामदार संपवणार. बघ वत्सला जयराज देशमुख. कमल भेटली होती. वाईट परिस्थितीत आहे, एकटी पडली रे ती. जमलंच तर कधी भेट दिला. तुम्ही असं करा, सगळे डिटेल्स, पेपर्स सगळं माझ्याकडे द्या. मी बघतो आता काय करायचं ते. नाही नाही, तुमच्याकडून नाही होणार ते. स्वतःच्या घरातली माणसं सांभाळा आधी, नाहीतर लोकांच्या घरांची कामं कशी झेपणार तुम्हाला.